असं म्हणतात मुलगी तिच्या वडिलांच्या खूप जवळची असते, लाडकी असते. पण मग माझ्या वाटेला माझ्या वडिलांचं प्रेम का नाही आलं सूर्या? काय काय गोष्टी आपल्या हातात नसतात. तुळस, एवढी वर्ष माझ्या वाटेल तरी कुठं आईचं प्रेम आलं. पण आता आलं ना. आणि सूर्या, इतकी वर्ष तुझ्या वाटेला तुझ्या आईचं प्रेम आलं नाही कारण तुझी आई तुझ्यापासून लांब होती. पण माझं काय, डॅडी तर 24 तास माझ्या डोळ्यासमोर होते ना. माणूस ना इतका स्वार्थी कसा असू शकतो हेच मला कळत नाहीये. अरे त्यांच्यावर एवढा जीव लावणाऱ्या माणसाचा सुद्धा तो विचार करत नाही. सूर्या रे, घरात पाळलेल्या जनावरांनाही आपण खूप प्रेम देतो रे. मग मी तर त्यांची लेक आहे ना, तरी पण असं का सूर्या? याच्यातच होता. इथं नाही म्हणजे कोणीतरी नक्षा ह्याच्यातून काढून घेतला. हे कधी बघितलं नाहीस? नाही. काय आहे? काय महत्वाचं आहे का? काय झालं? एवढं काळजीत का दिसताय तुम्ही? सूर्या, आपलं घर, आपण सगळे पूर्वापार चालत आलेल्या खजिन्याचे राखणदार आहोत. नुसतं देवीचं दागिनं नाही, तर आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेला खजिना जपायची जबाबदारी आपल्यावर आहे. हे जमीन जुमलं, हा वाडा त्या लिंगोबाच्या खजिन्याच्या नदीतला एक पाण्याचा ठिपका आहे असं समज सूर्या. लिंगोबा, हे नाव मी डॅडींच्या तोंडून ऐकलंय कधीतरी. सूर्या, तुळजा, नीट ऐका. देवीच्या मंदिराच्या खाली यो खजिना आहे. दागदागिनं, सोन्याच्या मोहरा, हिरं हे समजा असलेल्या खजिन्याची रक्षा आपण करायचो. आणि ह्या खजिन्याची चावी म्हणजे यो लिंगोबा. आणि हे शिवलिंग आपण हरतालिकेला पूजायचो. सूर्या, आता हा समदा खजिना तुझा आहे. ह्या समद्या खजिन्याचा मालक तू एकटाच आहेस. सूर्या, काय सगळे? मला याच्यातलं काहीच माहित नाही. यो खजिना असला तरी याचा काय फायदा आहे आपल्याला? काय करायचं आपल्याला यो खजिना घेऊन? हा इकडे बघ, ही आपली माणसं, त्यांनी भरलेलं आपलं गोकुळासारखं घर, ह्यो आपला खजिना आहे. या सोन्या नाण्यांच्या राशीनं याची सर येणार आहे का? नाही ना. माणसाला स्वार्थाची चव माहीत नसते तोपर्यंत त्याच्या काळजात प्रेमाचा ओलावा जिवंत असतो. मला या घरात कशाची कमी नाही. अगं, देवानं माझा आई वडील मला परत दिल. हरतालिका जवळ येते, आपल्याला उपास करायचा आहे. उपासाचं सामान आणायला मी बाहेर चालले. काय काय आणायचं सांग, मी आणते. अक्का, काय झालं? माझं काही चुकलं का? नाही अगं राजू, तुझं काय नाही चुकलं. पण तुझ्या या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ मला तेच कळना झाले. एव्हाने माझ्या समोर एक वेगळाच पेच उभा केलाय. एका बाजूला नवरा आणि दुसऱ्या बाजूला मुली. हे हरतालिकेचं व्रत नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करतात ना. पण मी जर शत्रूच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली तर माझ्याच मुलींच्या जीवाला धोका आहे. राजू, मी करू तरी काय?
तू तुझं कर्तव्य कर. वहिनी हो तेजू. सुवासिनी बाई प्रत्येक व्रत आणि उपवास करते ते तिचं सौभाग्यवती म्हणून असलेल्या कर्तव्यासाठी. अगं आपल्या मराठी संस्कृतीने दिलेलं देणं आहे हे. याने ना सौभाग्यवती परिपूर्ण होते असं मला तरी वाटतं. आणि आता तू म्हणालीस तसं आपण आपल्या जोडीदारासाठी आयुष्य मागतो हे जरी खरं असलं तरी त्याआधी घरातली स्त्री म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून आपण हा उपवास करतो ना. मग ह्या सगळ्यामध्ये शत्रूचा प्रश्न आलाच कुठून? तेजू, तुझा जोडीदार चांगला निघाला नाही म्हणून तू हा उपवास करणार नाही हे काही योग्य नाहीये का? उलट मी तर म्हणते ना, तू तुझ्या वाटेला येणाऱ्या पुण्याईसाठी हा उपवास कर आणि देवाच्या साक्षीने सोड. मग बघ, तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलींसाठी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी अगदी खंबीरपणे कुठल्या ना कुठल्या रूपाने तो तुझ्या पाठीशी नक्की उभा राहील. वहिनी असं होऊ शकतं? हो का नाही, नक्कीच होईल. तेजू, काही गोष्टींना आपण आपल्या स्वतःसाठी करायच्या असतात. मग बघ, आपल्याला हव्या तशा गोष्टी आपोआप घडायला लागतात. काय राजू, करणार ना यावेळेस उपवास? हो, यावर्षी पहिल्यांदाच धरलाय. आता तर उपवास करावाच लागणार ना. वहिनी आता लवकरच कुणाचं तरी. अक्का अगं